गोपाळ कल्याणी आषाढी यात्रेची सांगता पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू। पंढरपूर गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्ण नगरी म्हणजेच गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली। ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या। मानाच्या पालख्याने श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरू केला। पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर तालुका पंढरपूर येथे मानाची अमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे 4 वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली। त्यानंतर भजन झाले तर शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे 5 वाजता गोपाळपुरात आगमन झाले। पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा विविध सुमारे 500 संतांच्या दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या। सकाळी 9च्या सुमारास जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची तर 9:30च्या सुमारास संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले। श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले। मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या। या पालख्यासह संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत निळोबाराय, चांगावटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे व दिंड्यांचे गोपाळपुरात आगमन झाले। तत्पूर्वी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे 2:30 वाजता प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली। पूजा झाल्यानंतर पहाटे 3:30 वाजता श्रीकृष्ण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले। भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली। एकमेकांना प्रेमाने लहायांचा काला भरून गळाभेट घेतली। श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लहायांच्या काल्याचे वाटप करण्यात आले। गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी ज्योती पाटील, ग्रामपंचायत प्रशासकीय समित्यांनी पालख्यांचे व दिंड्यांचे स्वागत केले। गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, हिरकणी कक्ष, प्लास्टिक संकलन केंद्र, तात्पुरते शौचालय, निवारा शेड, आरोग्य कक्ष आदी सुविधा वारकरी भाविकांसाठी उपलब्ध केल्या होत्या। यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। या सोहळ्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोदले, मंडल अधिकारी पंकज राठोड यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिर समितीच्या वतीने मंदिरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार गोपाळकृष्ण मंदिर समितीच्या वतीने गोपाळकृष्ण मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप गुरव यांच्या हस्ते करण्यात आला। गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला। यंदाची आषाढी 26ची वारी ही तुफान अशा प्रकारचा गोपाळकाला आज पार पडलेला आहे। सकाळी 3 वाजल्यापासूनच या ठिकाणी भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या। या ठिकाणी आमच्या पुजारी मंडळ विश्वस्तांच्या वतीनं पहाटे 2-2:30 वाजता महापूजा अभिषेक झाला आणि दर्शनाला सुरुवात झाली। आज या ठिकाणी पाहिलं असता तर सकाळपासूनच या ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या। प्रसादाचं वाटप चालू होतं। प्रथम या ठिकाणी अमळनेरकर महाराज आणि त्यांचे सगळे भाविक भक्त या ठिकाणी मंदिरात येऊन गेले। त्याप्रमाणे वारंवार दिंड्या येत गेल्या। संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी ही बरोबर 5ला या ठिकाणी गोपाळपुरातून मार्गस्थ झाली। तशा सगळ्या दिंड्या या ठिकाणी गोपाळपूर येऊ लागल्या। सकाळी 7 वाजता गोपाळपूर हे अगदी दुमदुमून गेलेलं होतं। सगळ्या महाराष्ट्रातल्या येणाऱ्या संतांच्या पालख्या सगळ्या गोपाळपूरमध्ये आल्या आणि गोपाळपूरचा काला घेऊन ते आपापल्या गावाला या ठिकाणी गेल्या। संत मानाच्या सगळ्या पालख्या गोपाळपुरे दाखल झाल्या। जणू भक्तीचा सागर या ठिकाणी गोपाळपूरला आहे असं या ठिकाणी आज वाटत होतं। प्रेमानं भाविक भक्त प्रेमाने एकमेकाला लाही भरवत होते, प्रेमाचा निरोप घेत होते। गेले 2-3 महिने सगळेजण या वारकरी दिंडीमध्ये होते। त्या दिंडीमधनं आता जायचं म्हणल्यावर विरह होता, परंतु जाता जाता सांगितलं की हे पंढरीनाथा पुन्हा मला पुढच्या वर्षी अखंड घेऊन ये, अखंड पाऊस पडू दे। अशा प्रकारचं या ठिकाणी भक्तांनी वारकऱ्यांनी आणि या ठिकाणी देवाला प्रार्थना केली। आपल्या हातात गोपाळकाला घेतला आणि आपल्या गावाकडे गेली। आजचा हा गोपाळकाला
अतिशय आनंदात या ठिकाणी पार पडला। आज या ठिकाणी आषाढी यात्रेचा सांगता समारंभ हा पौर्णिमे दिवशी गोपाळपूरचा गोपाळकाला झाल्यानंतर होत असतो। या ठिकाणी सर्व भाविक भक्तांच्या यात्रा, दिंड्या, पालख्या, सर्व मानाच्या पालख्या या ठिकाणी पहाटे 2 वाजल्यापासून गोपाळपुरात येत असतात। त्या सर्वांचे गोपाळपूर ग्रामपंचायत असेल तसेच मंदिर समिती या सर्वांतर्फे स्वागत करून या ठिकाणी ग्रामपंचायततर्फे यांचे हार देऊन सत्कार करून त्यानंतर मंदिर समिती त्यांना गोपाळकाला देऊन त्यांचा सत्कार केला जातो। या गोपाळकाल्यासाठी या ठिकाणी ग्रामपंचायतीने सर्व लाईटची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, शौचालयाची व्यवस्था असेल ते चांगल्या व्यवस्थित प्रमाणे सुस्थितीत निर्माण केलेली होती। या ठिकाणी सर्व पोलीस प्रशासन असेल, त्यानंतर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, पाटबंधारे विभाग असेल, त्यानंतर MSCB असेल, तसेच सर्व आरोग्य विभाग या ठिकाणी सर्वांनी मोठे सहकार्य यात्रेनिमित्त केले असून या सर्वांचे मी ग्रामपंचायत गोपाळपूर तर्फे स्वागत करतो। तसेच या ठिकाणी व्यवस्थितपणे गोपाळकाला झाल्यानंतर सर्व यात्रा दिंड्या या आपल्या आपल्या प्रमुख मार्गाकडे मार्गस्थ होत असतात। त्यांना या ठिकाणी परतीच्या प्रवासासाठी गोपाळपूर ग्रामपंचायत ग्रामस्थातर्फे शुभेच्छा देतो। गोपाळपूर ग्रामपंचायतच्या वतीने मी पांडुरंग श्रीमंत देवमारे गोपाळपूर सरपंच आज आमच्या इथे आषाढी यात्रेच्या निमित्तानं सर्व यात्रेकरूंचा इथं गोपाळकाला भरत असतो। त्याच काल्याला आज बहुसंख्येनं दिंड्या, पालख्या, सर्व यात्रेकरू उपस्थित राहून व्यवस्थित काला पार पाडला। तसेच आमच्या ग्रामपंचायतीचे ज्योती पाटील मॅडम, ग्रामस्थ तसेच सरपंच सदस्य या सर्वांनी मिळून हा काला पार पाडलेला आहे। तसेच माजी सरपंच विलास काका मस्के यांच्या या निवेदनाने, पाठिंब्याने, कार्याने असे सर्व पार पाडून काला पूर्णपणे व्यवस्थित झाला असे मी जाहीर करतो। आषाढी वारी सोहळा 2026 आज या ठिकाणी आषाढी वारीची सांगता आपल्या गोपाळपूरमध्ये गोपाळकालेने झालेली आहे। या ठिकाणी जिल्हा प्रशासन असेल, तालुका प्रशासन असेल, तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने आपण या ठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केलेला आहे, स्वच्छता ठेवलेली आहे, कीर्तनी कक्षाची स्थापना केलेली आहे, तसेच आरोग्य कक्ष या ठिकाणी आपण उभारलेला आहे। तसेच या ठिकाणी टॉयलेटची पण आपण वारकऱ्यांची सुविधा केलेली आहे आणि जास्तीत जास्त वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज या ठिकाणी आषाढी वारीची सांगता ही अतिशय आनंदित वातावरणामध्ये पार पडलेली आहे। या ठिकाणी गोपाळकाला गोड झालेला आहे आणि सर्व गोपाळांनी गोड केलेला आहे। गेली 1 महिनाभर आषाढी वारीचा म्हणजे सोहळा आपला चालू आहे। या सोहळ्यासाठी म्हणजे सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या सर्वांनी मेहनत घेऊन हा आज इथं सांगता समारंभ झालेला आहे। तर मी ग्रामपंचायतीच्या आमच्या गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व विभागाच्या सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांचे आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा देते।